उद्धव ठाकरे हे मुंबईमधल्या लँड स्कॅमचे बादशहा. भाजपचे नेते आशिष शेलार यांचा हल्लाबोल. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शेलारांचे गंभीर आरोप. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा पुढच्या महिन्यातच शक्य. दोघेही परदेश दौऱ्यावर. राज ठाकरे 30 एप्रिलला तर उद्धव ठाकरे 4 मे रोजी मुंबईमध्ये परतणार. राजकारण आणि कौटुंबिक संबंध वेगळे. विद्याप्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या नंतर युगेंद्र पवार यांचं स्पष्टीकरण. सुनेत्रा काकी आणि अजित काकांबद्दल प्रेम आणि आदर कायम असल्याचा पुनरुच्चार. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. पक्ष सोडण्याची वेळ काँग्रेसनेच आणली. थोपटेंचा जाता जाता घणाघात. पाणी टंचाईवरती मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. तर उपलब्ध पाणीसाठ्यामधून पुरवठा करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. उपमुख्यमंत्र्यांची माहिती. जैन धर्मीयांच्या भावना दुखावल्यास माफी मागतो. अल्पसंख्याक आयोगातील सुनावणीच्या दरम्यान मुंबई मनपाची भूमिका. पालिका अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल का करू नये असा आयोगाच्या अध्यक्षांचा पालिकेला सवाल. मुंबईमधल्या मंदिर पाडकामाच्या विरोधात पुण्यामध्ये जैन समाजाचा आक्रोश. हजारो जैन बांधवांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. विरोधानंतर शिक्षण विभाग हिंदी सक्तीच्या निर्णयावर फेरविचार करत असल्याची सूत्रांची माहिती. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता. डॉक्टर घैसासांवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर IMA आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया आक्रमक. घैसास यांच्यावरती कारवाई झाल्यास डॉक्टरांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. बीडमधील हॉटेल मालक महादेव गायकवाड हत्येच्या प्रकरणी 3 आरोपींना आळंदीमधून अटक. भांडण सोडवायला गेल्यानंतर केली होती मारहाण. कोल्हापूरमध्ये कणेरी फाट्याजवळ धावत्या टेम्पोमधील सळ्या थेट कारमध्ये घुसल्या. चालक किरकोळ जखमी. अंगावरती काटा आणणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद. वक्फ कायद्याच्या विरोधात मुस्लिम समाजाचा दिल्लीमध्ये एल्गार. तालकटोरा स्टेडियमवरती निदर्शनं. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाकडून वक्फ बचाव परिषद. कर्नाटकच्या माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये नवी माहिती समोर. ओम प्रकाशच कुटुंबियांना धमक्या देत होते. मारेकरी पत्नी पल्लवीचा पोलिसांसमोर जबाब. आणि लाखाचा टप्पा ओलांडल्यानंतर सोन्याच्या दरामध्ये 1500 रुपयांची पुन्हा एकदा वाढ. GST सह सोन्याचा प्रति तोळा दर 1,02,000 ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.